मजा आली? नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। तर आज हनुमान जन्मोत्सव आहे आणि त्यानिमित्त मालवणी कोळीवाड्यातील सर्वात मोठी हनुमान पालखी असते। तर आता हनुमान जन्मोत्सव आहे। सकाळी लवकर 4-4:30 ला पूजा होते आणि त्यानंतर आरती झाल्यानंतर सर्वजण दर्शनाला लागतात आणि 2 दिवस हनुमान जन्मोत्सव इकडे मालवणी कोळीवाड्यामध्ये साजरा केला जातो आणि तो मुंबईतला सर्वात मोठा हनुमान जन्मोत्सव असतो। तर चला जाऊया आणि पाहूया। मूर्ती तांबडा देव आलेला आहे असं समजायचं आहे आणि वास्तूमध्ये तुझं स्वागत आहे। स्वागतम सुस्वागतम भव। तुझे पाय धुवायचे आहेत। देवा तुझी पाद्य पूजा करतोय, तुला पाय धुवायला पाणी देतोय। इदं देवं लोकनाथं नमस्तुते पादयोः पाद्यं। तर मित्रांनो बघा इकडे पूजा चालू आहे। तर चला आपण आतमध्ये जाऊया। याचा स्वीकार कर असं म्हणून नमस्ते देवदेवीश, नमस्ते धरणी धर, नमस्ते जग। हे हनुमंत देवता साखरेने तुम्हाला आंघोळ घालतोय। तेव्हा तुम्हाला दूध, दही, मध, साखर, तूप म्हणजे पंचामृताने नाहू घातलंय, याचा तुम्ही स्वीकार करा। आता देवाच्या डोक्यावर धार लावायचे आहे। पुरुष पालो अस्य अभवत पुनः ततुः सहस्रबाल। असा परंपरेने नटलेला तिथ लाखोचा हाय जमाव। माझा मालवणी कोळी वाडा गाव, 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 माझा मालवणी कोळी वाडा गाव। आनंदानी हो साजरे होती इथं सण आणि उत्सव। माझा मालवणी कोळी वाडा गाव, 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 माझा मालवणी कोळी वाडा गाव। एक नंबरचा सोहळा गाजतोय हनुमानाच्या जयंतीला, हनुमानाच्या जयंतीला। इकडे सर्वजण बसलेले आहेत, तुम्ही बघू शकता। या साईडला आपण जे पण डोनेशन वगैरे द्यायचं असेल तर ते देऊ शकतो। या साईडला भंडारासाठी आहे,
ते आपण पैसे देऊ शकतो. आणि या साईडला जे पण मंदिर मेंटेनन्ससाठी, वार्षिक जे मंदिराचं अच्छा ॲन्युअल जे पण मेंटेनन्स वगैरे मंदिरासाठी असतं ना, ते इकडे या साईडला डोनेशन देऊ शकतो. श्री रामचंद्र भगवान की, पवन पुत्र हनुमान की, सीता माता की, लक्ष्मण भगवान की, रामचंद्र भगवान की. होऊ शकता आपलं आता दर्शन झालेलं आहे हनुमान मंदिरात. सकाळी आपण पहाटे 4 वाजता आलेलो, त्यानंतर पूजा झाली, अभिषेक झाला आणि त्यानंतर आपण आता आरती झाल्यानंतर दर्शन इथे घेतलेले आहे. आणि इकडे सर्व भक्तांची इकडे रांग लागलेली आहे दर्शनासाठी, तुम्ही बघू शकता. आणि हे जे मंदिर आहे मालवणी कोळीवाड्यातलं, हे भरपूर म्हणजे जुनं मंदिर आहे. भंडारा सुद्धा आहे 12 वाजता. पण आपण आता थेट रात्री भेटणार आहोत जेव्हा पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. चला भेटूया. तिथं लाखोचा हाय जमाव माझा मालवणी कोली वाडा गाव 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 माझा मालवणी कोली वाडा तर मित्रांनो, सकाळी आपण हनुमान जन्मोत्सव बघितलेला आणि आता पालखी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता पालखी निघालेली आहे मंदिरातून. तर चला जाऊया. आणि खूप जल्लोष आहे, 2 दिवस खूप मजा असणार आहे. हनुमान जन्मोत्सव मालवणी कोळीवाड्यातील जी पालखी आहे ती मुंबईमध्ये एकदम फेमस आहे. तर चला जाऊया आणि पाहूया. देवाबद्दल माहिती सांगा, कारण तुमचा एवढा म्हणजे खूप सगळ्यांना माहिती पडलं पाहिजे या गोष्टीबद्दल. या देवाची जेवढी सेवा केली ना तेवढी कमीच आहे. हा एवढा जागृत आहे की आपलं कुठलंही बोलण्याचं जे आपला शब्द आहे, माझ्या घरात असं आहे की माझं असं आहे, ते आपलं पूर्ण होते. म्हणजे इच्छा पूर्ण करतो देव. इच्छा पूर्ण करतोय. आणि आमचे गावचे एवढे लोक आहेत त्यांना एवढं पूर्वीचं म्हणजे एकच मंदिर होतं. दुसरी मंदिरं नव्हती. खरं म्हणजे हे आपण पंतोबा त्यांच्यापासून आहे. ही पालखी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. महाराष्ट्रामध्ये मोठा उत्सव, सगळ्यात मोठा उत्सव महाराष्ट्रातला हा. मूर्तीची स्थापना कशी झाली सांगू शकतो का? मूर्तीची स्थापना हे आजोबा पंतोबा आणि अमर पंतोबा वगैरे यांच्या म्हातारे सर्व
मध्ये येत नव्हता तो येत नव्हता. तर त्या लोकांनी जोर लावून बघितलं तर जोर सर्व कांड्या तुटतात, कागद तुटतात, तो काय उठत नाही. नंतर एकाच्या अंगाला म्हाताऱ्याचे तारे बिऱ्या हातामध्ये गरम करून सगळीकडे तापून ते हातात हे करायचे. त्यांच्या अंगात त्याला ज्ञान लोकांनी सांगितलं की तुम्ही हे करा, देवाला छोटंसं घुमट बांधा, रोजा आणायला गेले तर पटकन दोन आड्यावर उचलला आणि आला. चिंपासून स्थापना झाली, आधी तर झाली. एकदा त्यांचं मंदिर ॲटोमॅटिक असं जुनं झालं. जुनं झाल्यामुळे आमच्या गावकऱ्यांनी बांधायच्या तर्फे बांधायच्या याच्यामध्ये सर्व गावाची पलटी केली. त्याचा उत्सव करायला लागले, पालखी करायला लागले. गली गलीला बॅन करायचं नाचाला, गली गलीला बॅन करायचं आणि ती सवासनं पालखी यानं फिरायची. आम्ही दिवसभर नाचायचं. कोण पाहुणे येतील, कोणाकडे मटण होते, पुण्या होतं आणि कोणाकडे काय त्याची भारती नाही. कोणतरी यावं जेव्हा कोणाला नाही करतात. सगळ्याचे घरा पुण्यात मटण चालू सगळं.
दाखवते की आमच्या घरी हनुमंताची पालखी कशी साजरा करतात, या फिर आमच्या घरी माझे आई वडील बसलेत, मामा मावशी वगैरे बसलेत, ते तुम्हाला सांगतील की कसे आम्ही साजरे करतो आणि आधीपासून ही परंपरा कशी आहे, इथे आम्ही जेवणाचा बेत कसा करतो, तर तुम्हाला चला दाखवते. तर हे आपण व्हेज नॉनव्हेज जेवण असं का बनवतो, म्हणजे ह्याच्या पाठी काय आहे? हनुमान जयंती आहे पण तुम्ही व्हेज नॉनव्हेज बनवतात. कारण हनुमान जयंती साजरा मालवणी कोळीवाड्यात आम्ही कित्येक वर्ष झाली करतो आणि नातेवाईकांना बोलवतो. तर कोणी म्हणतात की आम्ही व्हेज खातो, तर कोण बोलतो आम्ही नॉनव्हेज खातो. तशाच प्रकारचे कोण बोलतो आम्ही भाकरी खातो, तर कोणाला चपाती, तर कोणाला भात असा मला द्यावं लागतं. आणि करंजा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, सोयच्या, माव्याच्या, रव्याच्या, मुगाच्या, अशा ह्या करंजा वगैरे आम्ही करतो आणि पाहुण्यांना बोलतो आणि पाहुण्यांचं स्वागत ह्या याच्याने आम्ही केलं जातं. मजेसनं करायला भंडारा असतं, मज्जा असतं, गरोगरीला मज्जा किती, उलाढ किती. मग ह्या सणामध्ये तुम्हाला सर्वात जास्त काय आवडतं? मजा आवडते, रात्रभर ही बंकस, आईस्क्रीम खा, कुठे कलिंगड खा, काय खावा. आपला सण आहे त्याच्यातलं सर्वात जास्त त्याच्याने काय शिकायला भेटतं, म्हणजे आपल्या या मालवणी कोळीवाड्याच्या सणामध्ये काय? मध्ये सगळीजण एकत्र येतात, गावगावची लोक एकत्र येतात आणि इथे सण म्हणजे उत्साहात एकत्र साजरा करतात. हा हनुमानजयंतीचा उत्सव एकदम जोरात इथे असतो आणि कुठेच तुम्हाला पाहायला मिळणार नाही असा हा सण इथे साजरा केला जातो. संध्याकाळी जी पालखी निघते ती दुसऱ्या दिवशी आमचे 3 वाजता गावदेवी मंदिर आहे तिथे भेट करून मग परत पुन्हा पूर्ण गावामध्ये फिरते आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6-7च्या दरम्यान मंदिरात परत पोहोचते. अंजनीच्या सुता रामाचं वरदान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. ढोल ताशा आणि बँडच्या गजरेत पालखी आता निघालेली आहे आणि सर्व वेगवेगळे डीजे आहेत. तिथे सर्वजण इकडे नाचत आहेत आणि खूप जल्लोष आहे इकडे मालवणी कोळीवाड्यामध्ये. तर चला जाऊया आणि तुम्हाला मी दाखवतो कशी एकदम सर्वजण एन्जॉय करत आहेत. पालखीमध्ये मजा आली.
प्रभू श्री रामचंद्र की श्री राम पालखीमध्ये धमाल मस्ती आहे की नाही? मजा आली ना? प्रभू श्री रामचंद्र की. तर या साईडला तुम्ही बघू शकता आपले सर्व मित्र आहेत. पालखीमध्ये मजा आली ना? चला जाऊया.
नाक्यावर अजून एक हनुमंताचं मंदिर आहे आणि इथे आता पालखी पोचलेली आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघा पालखी आता इथे पोचलेली आहे. आता इथून टर्न घेऊन नाक्यावरून आता पालखी जाणार आहे. मित्रांनो, मालवणी कोळीवाड्यातील हनुमान जन्मोत्सव आपण या व्हिडिओद्वारे बघितलेला आहे आणि पहिल्या दिवसाची जी मजा आहे ती आपण या ब्लॉगद्वारे बघितलेली आहे. सकाळी पूजा आरती आणि त्यानंतर पूर्ण गावोगावी ही पालखी आता फिरलेली आहे आणि आता नाक्यावरून ही पालखी आता गावदेवी मंदिरच्या तिकडे गेलेली आहे आणि सकाळी ही पालखी परत गावात शिरणार आहे आणि शिली पालखीचा नेक्स्ट ब्लॉग असणार आहे. तर हा फर्स्ट पार्ट आहे. हा व्हिडिओ मी इथेच एंड करत आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्या बेल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.